नमस्कार. आज आपण बघणार आहोत कोणतंही वाटण न वापरता सोयाबीनची भाजी. त्यासाठी इथे मी एका टोपात सोयाबीन घेतलेले आहेत. सोयाबीन आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचे आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सोयाबीन उकळण्यासाठी आपल्याला त्यात पुरेसं पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला यात अर्धा चमचा मीठ, दालचिनीचा एक छोटा तुकडा, 3 ते 4 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी टाकायच्या आहेत. आता आपल्याला सोयाबीन उकळी येण्यासाठी ठेवायचे आहेत. इथे मी गॅसवर सोयाबीन उकळण्यासाठी ठेवलेले आहेत. आपल्याला सोयाबीनला एकच उकळी येऊ द्यायची आहे. सोयाबीनला एक उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सोयाबीन थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. सोयाबीन थंड झाल्यावर आपल्याला त्यातील पाणी काढून टाकायचे आहे. सोयाबीनमधील पाणी काढून टाकण्यासाठी आपल्याला सोयाबीन अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहेत. आता मी अशाच प्रकारे सर्व सोयाबीनमधील पाणी काढून टाकणार आहे. इथे मी सर्व सोयाबीन पिळून त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला यात पाव चमचा हळद, आवडीनुसार मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. आता आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला गॅसवर टोप ठेवून त्यात 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण टाकायच्या आहेत. लसूण भाजली गेली की त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मंद आचेवर परतत राहायचा आहे. कांद्याला गुलाबी रंग आल्यावर त्यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मंद आचेवर परतत राहायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की आपल्याला त्यात पाव चमचा हळद आणि आपण सोयाबीनमध्ये मिरची पावडर टाकलेली आहे त्या अंदाजाने मिरची पावडर टाकायची आहे. आता आपल्याला यात आपण मसाले लावून घेतलेले सोयाबीन टाकायचे आहेत.
हे सर्व पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आता यात पाणी घालायचं आहे. या भाजीत आपल्याला एकदम कमी पाणी टाकायचं आहे. इथे मी ज्या भांड्यात सोयाबीनला मसाला लावून घेतला होता त्याच भांड्यात पाणी घेतलेलं आहे. ते पाणी आता मी भाजीत टाकलेलं आहे. आपल्याला पुन्हा एकदा सोयाबीन चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मोठी करून भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला उकळी आल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि भाजीवर झाकण ठेवून आपल्याला झाकणात पाणी घ्यायचं आहे. झाकणात पाणी ठेवून आपल्याला भाजी अशीच मंद आचेवर शिजू द्यायची आहे. मध्ये आपल्याला भाजी 5-6 मिनिटांनी झाकण काढून एकदा पळीने हलवून घ्यायचे आहे. आता भाजीवर झाकण ठेवून पुन्हा भाजी शिजू द्यायची आहे. आता आपल्याला भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर पळीने मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर मिक्स करून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी 3 ते 4 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायची आहे. सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजीवर झाकण ठेवून भाजी 4 ते 5 मिनिटांसाठी गॅसवरच ठेवायची आहे. इथे आपली कोणतंही वाटण न वापरता सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही अशा प्रकारची कोणतंही वाटण न वापरता सोयाबीनची भाजी घरी नक्की करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.